वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी। गुरु थोर मानावा के देव थोर मानावा आधी नमस्कार कोणाशी करावा मला वाटते सद्गुरु थोर मानावा आधी नमस्कार त्याशी करावा। महायोग पिटे तटे विमरत्या वरम पुंडलिकाय दातॄन् मुनींद्रे समागस्ते तिथं तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे। मी कला कुसरी काहीच नेने बोलतचे वचन अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याशी आस पुरवावी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी आणि प्राप्त स्थळी प्रवचनासाठी निवडलेली ओवी श्री संत महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 2। जो प्राणिया कामी भरू जो प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा। चौथ्या अध्यायामधले दुसरा श्लोकामधली सुंदर अशी ओवी ह्या ठिकाणी प्रवचनासाठी निवडलेली आहे। प्रवचन असो कीर्तन असो परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं म्हणून ह्या न्यायाने परिहार द्यायचा तो असा गेल्या अनेक वर्षापासून हा सुंदर असा एकादशीचं पर्व काळ साधून ह्या ठिकाणी सुंदर असं प्रवचन रूपे सेवा ह्या ठिकाणी दर एकादशीला होत असते आणि त्याच नियमाने सुद्धा आज ह्या ठिकाणी जी छोटीशी प्रवचन रूपे सेवा माझ्या वाटेला आली याचं मी परम भाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो। सेवेसाठी घेतलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथामधील आहे। ह्या ओवीमध्ये माऊली सांगतात जो प्राणिया कामी भरू देहाच्या वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा। माऊली सांगतात ह्या मृत्यूलोकामध्ये जे काही जीव आहेत आणि जे मनुष्य देहाला आलेले जीव जे आहेत यांना आत्मबोधाचा आत्मसुखाचा समाधानाचा विसर का पडला तर याचं कारण फक्त देहावर आदर केल्यामुळं ह्या देहच मी आहे आणि मी देह ही बुद्धी झाल्यामुळं आपलं स्वरूप जे आहे आत्मा जे चैतन्य आहे परब्रह्म तत्व व्यापक अनादी सिद्ध स्थिर कोणत्याही काळामध्ये तिन्ही काळात ज्याचा बाद होत नाही असं अखंड जे चैतन्य ते आपलं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचा ह्या ठिकाणी हे जीवाला विसर पडला याचं कारण फक्त ह्या देहावर आदर केल्यामुळं ह्या देहाचा आदर केल्यामुळं आणि हा देहच मी आहे ही भ्रांती आल्यामुळं आणि
ह्या मृत्यू लोकामध्ये जेवढे काय मनुष्य जीव असतील, नवे नवे प्राणी घ्या, पशु घ्या, प्रत्येक जीव आहे, ह्या जीवाची धाव फक्त एका गोष्टीसाठी चालू आहे. कशासाठी? समाधान. आणि समाधान सोडून दुसऱ्या कसल्याची अपेक्षा मनुष्य या ठिकाणी करत नाही. परंतु समाधान भेटलंय का हो? समाधान या ठिकाणी कोणालाही भेटलं नाही. पहा, एक सायकोलॉजी म्हणून प्रवचन ऐकायचं नाही, किंवा मी सांगतोय तुम्ही ऐकता, मला लय कळतंय, किंवा तुम्हाला कळत नाही, असं काही नाही. ह्या ठिकाणी खेळीमेळी, गाजरोळी नाही का? जे मला कळलं ते मला सांगायचे, जे तुम्हाला कळलं ते मला सांगायचं. कारण इथं एकामेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आणि जन्माला आल्याचं सार्थक आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आणि जन्माला आलेलं सार्थक कशाने होईल? तर पांडुरंगाचं मुख जर पाहिलं, पांडुरंगाला जर समजून घेतलं, तर जन्माला आल्याचं ह्या ठिकाणी सार्थक होणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी प्रत्येक जीवाची धाव, धडपड ही मात्र ह्या ठिकाणी समाधान शोधण्यासाठी, समाधानासाठी ह्या ठिकाणी चालू आहे. व समाधान मात्र ह्या ठिकाणी कोणालाही भेटत नाही. बारीक जर विचार केला तर ह्या प्रपंचामध्ये, या संसारामध्ये समाधान कोणाला भेटलंय गो? अशी एखादी वस्तू दाखवा का ती वस्तू प्राप्ती झाल्यानंतर ह्या मनुष्याला समाधान होतो. अशी आहे एखादी वस्तू? एखादा म्हणून भरपूर पैसा कमावला म्हणजे समाधान भेटतं. पैशावाल्याला जाऊन विचारा बरं, पैसा भरपूर आहे पण आजाराने एवढं जखडलंय त्याला का पैसा असून सुद्धा खायचं नाही. साखर कारखान्याचं चेअरमन आहे पण डायबिटीज असल्यामुळे चहा प्यायचा नाही. कोही तनदुखी, कोही मनदुखी, सुखिया कोही नाही रे बाबा. ह्या मृत्यू लोकांमध्ये सुखी कोणीच नाही. शोध मात्र योग्य चालू आहे. प्रत्येक जीवाचा, प्रत्येक मनुष्य जीवाचा शोध मात्र योग्य चालू आहे. समाधान शोधण्यासाठी प्रत्येकाचा शोध चालू आहे. परंतु शोध घेण्याची जागा चुकली. शोध बरोबर चालू आहे, कसला शोध घ्यायचा ते बरोबर आहे, पण शोध नेमकं कुठे घ्यायचा ही जागा चुकल्यामुळं ह्या ठिकाणी समाधान मात्र ह्या ठिकाणी कधी जीवाला भेटत नाही. पहा, एखादा म्हणा पैशामध्ये समाधान आहे महाराज, तुम्ही काय म्हणता म्हणे परपंचात समाधान नाही. पैसा असं तर सगळं काय भेटतं, कारण पैसा नाही तर काहीच नाही म्हणे. पैशाने सगळं काही विकत घेता येतं. पहा, एक उदाहरण सांगतो. एका मनुष्याला देव प्रसन्न झाला आणि देवाने विचारलं म्हणे तुला काय पाहिजे बाबा, पण लहानपणापासून त्याच्या डोक्यामध्ये फक्त पैसाच भरलेला होता. देव प्रसन्न झाला, याचं दुर्भाग्य असं की याला फक्त पैसाच त्या ठिकाणी आठवला आणि देवाला सांगितलं मला पैसा दे, भरपूर पैसा दे. देवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, तुला भरपूर पैसे देतो, किती पाहिजे म्हणे भरपूर दे. देवाने सांगितलं हे बघ, हे समोरचे जे गोल्डन जे आहे ना असं मोठं 500-500च्या भरपूर नोटा आहेत म्हणे. ह्या नोटा सगळ्या नोटा मोजायच्या म्हणे आणि सगळ्या नोटा मोजून झाल्या की सगळ्या नोटा तुझ्या 500-500च्या. पण एक आठ घातली, काय घातली, सगळ्या नोटा मोजेपर्यंत पापणी पाडायची नाही, म्हणजे झोपायचं नाही. चालन म्हणे, त्याला काय, एवढ्या नोटा मोजून झाल्या म्हणजे मी सावकारच झालो म्हणे, सुखाला तोटाच नाही आणि काय हरकत आहे म्हणे, नाही झोपणार. नोटा मोजायला सुरुवात केली. एक दिवस गेला, रात्र गेली, दुसरा दिवस गेला, दुसरी रात्र गेली, 3-4 दिवस झाले, रात्र गेल्या आणि दिवसही गेले, झोप नाही. शेवटी निम्म्या नोटा मोजून झाल्या. डोळ्याने पापणीने मात्र माघार घेतली. तिच्या डोळ्याने सांगितले बघ बाबा, तुझा पैसा तुला लक लागो, मला आता झोपण्याची गरज आहे. आणि मग याने मी देवाला हात जोडला म्हणे, देवा हे तुझा पैसा नको मला, मला आता झोपून दे. देवाने सांगितलं अरे का बरं, निम्मा पैसा मोजायचा झालाय, निम्मा राहिलाय, एवढा मोज पैसे तुझे, सुख तुला नको नको, मला झोपण्याची फार गरज आहे. मला सांगा, अगोदर पैशाची हाव होती पण आता गरज कशाची वाटली?
झोपेची गरज वाटली. मग आपली वृत्ती ज्यावेळेस पैशावर गेली होती त्याची पैसामय समाधान वाटत होतं, पण तीच वृत्ती आता कुठे गेली? झोपेच्या ठिकाणी गेली. आणि आता झोप हेच आपल्याला समाधान आणि झोपेमध्ये सुख वाटू राहिलं. त्याला सांगितलं ठीक आहे बाबा, तुला झोपेमध्ये समाधान वाटतंय ना, ठीक आहे झोप. आता झोपून झोपून किती दिवस झोपणार आहे? बारीक ऐका, कारण प्रवचन काय पाठांतर करण्याचे विषय नाही. विचारा वाचून नवपजे समाधान. मोक्ष प्राप्त करायचा असन आपल्याला, कारण हा देह आपल्याला कशासाठी भेटलेला आहे? मोक्ष प्राप्त करण्यासाठी. आणि मग मोक्ष अशी गोष्ट नाही डोळं दाखायचे देवाचे नामचिंतन करायचे मग देव प्रसन्न होतो. मग तुमच्या पुढं 2 पायाचा 4 हाताचा असा देव प्रगट झाला, मग त्याने असा मोक्ष, हे दर मोक्ष बाबा तुला, तू खूप भक्ती केली माझी, हे मोक्ष दर, असं काही नाही. मोक्ष देण्यासाठी घेण्यासाठी आपल्यापासून मोक्ष वेगळा तर पाहिजे ना. मोक्ष आपल्यापासून वेगळे असतात ना. आता मला सांगा, मला एखादी वस्तू तुम्हाला द्यायची, तर ती वस्तू तुम्ही वेगळे आहे का नाही म्हणून द्या ती ना. पण मोक्ष ना आपण वेगळेच नाही, म्हणून मोक्ष देण्याची आणि घेण्याची वस्तूच नाही. मोक्ष हा समजून घ्यावा लागतो. काय करावं लागतं? समजून. पहा, एखादा मारुती नावाचा मुलगा आहे, माणूस आहे, काय नाव त्याचं? मारुती. आणि ते स्वतःला तर विसरला. काय झालं? स्वतःला विसरला आणि लागला हिंडायला बाजारात, मारुती कुठे आहे, मारुती कुठे आहे, मारुती कुठे. आता मला सांगा, त्याला मारुती जर शोधायचा असेल तर काय करावं लागेल? दुसरा मारुती आणून द्या येईन का? मग काय करावं लागेल? आरसा आणायचा, त्याच्या पुढे ठेवायचा, हे बघ मारुती. मग ते का, अरे बापरे मीच मारुती आहे का म्हणे. आणि आतापर्यंत फिरलो, हे काय झालं? फोकल गेलं. म्हणून मोक्ष हा विचाराने ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणून बघा, साधू संत म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवशंदू. क्षणोक्षणाला कोणता विचार करायचा? हीच मोठा घोटाळा आहे. मोठमोठे कीर्तन ऐकतो आणि आपल्याला कोणता विचार करायचे? अभंग महाराज अभंग येते, क्षणोक्षणी हाची करावा विचार. सगळं कीर्तन ऐकतो घरी येतो, काय विचार करायला सांगितलं? म्हणे काय नाही, महाराजांनी सांगितलं मोक्ष प्राप्त करायचा विचार करायचा. मला कधी मोक्ष प्राप्त होईल, मला कसे मोक्ष प्राप्त होईल, असा विचार करून मोक्ष प्राप्त होतो का? मग कोणता विचार करायचा? हाय तू कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्त. तू कोण आहे नेमकं? मी वासुदेव तत्वतः, मी कोण आहे हा विचार करायचा. आणि ह्या विचारानेच आपल्याला ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणून बारीक ऐकायचं, बारीक लक्ष द्यायचं. कारण मला लय कळतं असं नाही. तुम्ही वाचन महाराज तुम्ही लय शाने झाले का, माझ्या पुढे माझे गुरु वगैरे बसलेले. फक्त या ठिकाणी काय करायचं? मी एवढं तळमळीने का बोलतो माहितीये का? बघा, 5 गोष्टी शास्त्राने आनंदी सांगितलेल्या आहेत. 5 गोष्टी कोणत्या कोणत्या? ब्रह्म अनादी आणि माया अनादी. ब्रह्म अनादी आणि माया अनादी. ईश्वर अनादी आणि जीव अनादी. ईश्वर आणि जीव यांचा भेद अनादी. ह्या 5 गोष्टी अनादी. अनादी म्हणजे काय? त्या निर्माण झाल्याचं नाही. अनादी ज्याला जन्मही नाही, ज्याला मृत्यू नाही, अनादी याला अनादी म्हणतात. मला सांगा, बी आधी का झाड आधी? आंब्याची कुई माहिती ना, आंबा माहिती ना. मग या आंब्याची कुई आधी का आंबा आधी? तुम्ही म्हणले जरा आंबा आधी बुवा, कारण आंबा नसतो तो आंब्याला कैरी येते, मग त्याचा पाड तयार होतो, मग त्याला कुई येते, म्हणून आंबा आधी. मग आंब्याचा जन्म कुठून झाला? कुई मधून. एखादा म्हणे कुई आधी, मग सांगा आंबा आधी का कुई आधी? याला जसं उत्तरच नाही, तसं हा जीव ईश्वर अनादी, ब्रह्म अनादी आणि माया अनादी. ईश्वर अनादी, जीव अनादी आणि ईश्वर जीव यांचा भेद ह्या ठिकाणी अनादी. आणि आपण अनादी काळापासून ह्या ठिकाणी चालत आलेले. मग आपल्या कोणकोणते जन्म घेतले? मापच नाही. 184 योनी आपण फिरून आलेले. मला सांगा, बारीक बारीक विचार करा, आपल्याला आयुष्य किती दिवसाचं आहे? किती? 100 वर्षाचं. मी म्हणून 1 क्षणाचं आयुष्य फक्त. किती? 1 क्षणाचं. का बरं 1 क्षणाचं आहे? अहो जर माग जवळ पाहिला, माग काही कल्प, काही अब्ज वर्ष गेलेले आपले, आणि या काही अब्ज वर्षाचा जर विचार केला ना, तर 100 वर्षाचं आयुष्य मग 1 क्षणाचंच आहे. क्षणभंगूर, क्षणाचा जबर आहे का या ठिकाणी?
म्हणून आपलं जे आयुष्य आहे ना हे काही क्षणाचं आहे. आणि एकदा का हे देह हे आयुष्य एका ठिकाणी संपून जर गेलं तर आपल्याला काय करावं लागेल? अनेक जन्मांना या ठिकाणी फिरावं लागेल. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जे जे आपण कर्म करू ते किती कर्म आपल्या ह्या ठिकाणी भोगावं लागतं. म्हणून ह्या ठिकाणी जरी 100 वर्षाचं आयुष्य जरी असलं तर मागं जर वळून पाहिलं ना, मागं वळून पाहिलं काही अब्जे अनंत काळापासून तर हे आपले जीव परंपरा चालू आहे. जन्मायचं, मरायचं, पशु पक्षी प्राणी यांच्या जन्माला जायचं, पुन्हा हे काही काळापासून चालू आहे. आणि मागं सगळं जर विचारच केला ते 100 वर्षाचं आयुष्य फक्त काही क्षणाचं आहे. म्हणून पहा, मग त्याची वृत्ती कुठं गेली? झोप या ठिकाणी गेली. पैशामध्ये सुख नाही म्हणे, मला झोपावं लागत आहे, झोपेमध्ये वृत्ती गेली. म्हणून या संसारामध्ये असंच आहे, कोणती अशी ठाम वस्तू नाही का ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर माणसाला समाधान प्राप्त होतं. पहा, सुख आणि दुःख आणि समाधान याच्यात फरक आहे. दुःख आलं तुम्हाला सुख येऊ शकतं, सुख आलं तर लगेच दुःख येऊ शकतं. पण समाधान प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी दुःखाला तुम्हाला त्या ठिकाणी लवलेसच राहणार नाही, दुःखाचा विषयच राहणार नाही. सूर्य उगवल्यानंतर अंधार शिल्लक राहतो का? किंवा सूर्य उगवल्यानंतर अंधाराला झटकावं लागतं का? तुम्ही रात्री दिवस फिरायला गेले आणि रात्री यायला उशीर झाला, घराची बटणं बंद आहे, बालांची, घरामध्ये अंधार आहे, मग तुम्हाला बल्ब लावायचं आहे. आता बल्ब लावल्यानंतर अंधार जातो का झाडूने झटकावा लागतो? झटकावाच लागतो. का पाक जातो? बल्ब लावल्यानंतर अंधार निघून जातो ना. पहा, एक आजीबाई होती, त्या आजीबाईने विचार केला, मी बल्ब जर लावला, बल्ब लावल्यानंतर अंधार निघून जातो म्हणे, नेमकं जातो कुठं? तिने ठरवलं म्हणे आज बघू म्हणे अंधार जातोय कुठं बघायचं. तिने घर पूर्ण बंद केलं, दारा खिडक्या एकदम पार पुढं 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 असं होल ठुलं नाही. म्हणे आता बघते म्हणे अंधार कुठं जातो, आता कुठं जाईल. आणि तिनं बलाचं बटन दाबलं, बल लागला, पण अंधारात जाईन, त्याला जागाच नाही जायला बाहेर. असं होईल का? मग अंधार काय हो? अंधार म्हणजे प्रकाशाच्या गैरहजेरीत जे राहतं त्याला अंधार म्हणतात. ज्ञानाच्या गैरहजेरीत जे राहतं त्याला अज्ञान म्हणतात. समाधानाच्या गैरहजेरीत जे राहतं त्याला दुःख म्हणतात. दुःखाला स्वतःचं अस्तित्व नाही. आपण म्हणतो ना मी दुःखी, ह्या दुःखाला स्वतःचं अस्तित्वच नाही. म्हणून एकदा का समाधान प्राप्त झालं, एकदा का आनंद प्राप्त झाला का दुःखाचं त्या ठिकाणी लवलेचच राहत नाही. आता निश्चिंती पावले सावा. आणि एकदा का त्या आपल्या स्वरूपाची ओळख झाली का त्या ठिकाणी दुःख औषधालय राहत नाही. म्हणून पहा, सुख आणि दुःख ह्या एकमेकाचे विरुद्ध बाजू आहे, सुख आणि दुःख. पण हा सुख आणि दुःख हे दोन्ही एका ठिकाणी राहू शकतं. सुख आणि दुःख दोन्ही एका ठिकाणी राहू शकतं. पण समाधान किंवा आनंद त्याच्या ठिकाणी दुःख राहू शकत नाही. तुम्ही माझ्या महाराज कसं काय दुःख सुख दुःख एका ठिकाणी कसं काय होईल? एकदा दुःख आहे एकदा सुख आहे, कसं होईल? पहा, आपली 2 मुलं आहे, 2 मुलं दोन्ही परीक्षेला गेली, दोघंही हुशार. एक मुलगा चांगल्या मार्काने पास झाला आणि दुसरा मुलगा चुकून त्याची कॉफी पकडली गेली आणि त्याला काय दिलं? लाल चारा दिला. आता तुम्हाला सुख आहे का नाही या ठिकाणी? एक मुलगा चांगल्या मार्काने पास झाला आणि सुख आहे का नाही? पण दुसऱ्याची कॉफी पकडली, त्याला लाल चारा दिला, दुःख आहे का नाही? मग एका वेळेस दुःख आहे, सुख आहे, पण समाधान आहे का? त्याला जरी विचारलं, बाबा रे कस काय? म्हणे एक मुलगा चांगला मार्काने पास झाला, बरं वाटतंय, पण एकाचे कॉफी पकडल्यामुळे जरा दुःखाचे. समाधान आहे का? मग समाधान काय म्हणायचं? ज्या ठिकाणी दुःख औषधाला शिल्लक राहत नाही त्या स्थितीला ह्या ठिकाणी समाधान म्हणायचं. म्हणून ह्या ठिकाणी ह्या संसारामध्ये सुख नावाची गोष्ट तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, संसार दुःखामुळं रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये दुःख सोडून काहीच भेटणार नाही. दुःख बांधवडे हाय हा संसार, सुखाचा तपास नाही कोठे. माऊलींना जाऊन विचारूया, माऊलींचं काय म्हणणं आहे, या संसारामध्ये सुख आहे का नाही? तर माऊली म्हणतात, मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकिले कोणाच्या सर्वने,
आणि का सुख निद्रा अंतरुणे इंगळाच्या. माऊली म्हणतात या मृत्यू लोकामध्ये सुख आहे असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणे विंगळाच्या अंतरुणावर सुखाची झोप घेतल्यासारखं आहे. विंगळाचं अंतरुण म्हणजे लालबुंद निखारा इष्टाची निखारी आणि त्यांचं अंथरुण केलं. आता त्या अंतरुणावर सुखाची झोप येईल का? या कांद्याला जर 8 दिवसाची जागृत असली तुम्हाला वाटतं 2 मिनिटं झोपण का? नाही झोपणार. मग तसं माऊली म्हणतात ह्या मृत्यू लोकामध्ये जर सुख आहे असं कोणी जर म्हणत असेल तर विंगळाच्या अंतरुणावर सुखाची झोप घेतल्यासारखं आहे म्हणे. ह्या मृत्यू लोकामध्ये सुखच नाही. आणि आपले नेमकं गती ती झाली. आपला शोध बरोबर चालू आहे. आपण समाधानात शोधतोय, आनंदात शोधतोय, शोध बरोबर आहे. परंतु ज्याचा शोध घ्यायचा आहे ना ती जागा आपली ह्या ठिकाणी चुकली. आणि संसारामध्ये सुख नाही. संसारात सुख नाही हुशारी दर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, सर्व म्हणती माझा माझा मी आहे करता, चुटकी सरची निघून जाशी तुझ नाही भरोसा. मायबाप संसाराचा भरोसा नाही. हा देह कधी निघून जाईल भरोसा नाही. आणि हे देहालाच आपण या ठिकाणी धरून ठेवलं आणि हा देहच मी आणि आपल्या स्वरूपाला विसरून गेलो. मला सांगा अग्नी आणि अग्नीची दाहकता वेगळे असते का एकच असते? वेगळे असते, एकच असते. ह्या ठिकाणी पाणी आणि पाण्याचा ओलावा वेगळा असतो का एकच असतो? एकच असतो. एकदा काय झालं शहराच्या ठिकाणी दररोज सकाळचं पाणी यायचं आणि एका ताईने काय केलं नळ चालू केला, पाणी भरलं बादलीत आणि बाजूला घेतलं आणि सगळे कपडे बुडावली ते पाण्यात. अशी बुडावली वर काढली पण ती कपडेच ओली होईन. आणि त्या ताईने विचार केला म्हणे काय भानगड झाली म्हणे. रोज पाणी येतं, आज पाणी आलं पण त्या पाण्याला ओलावाच नाही म्हणे. असं होतं कधी? असं होतं का? सूर्य उगवला पण प्रकाश मागत टाकून आला, एकटा सूर्य पुढे आला, असं होतं का? मग सूर्याचा आणि प्रकाशाचा किती घनिष्ठ संबंध आहे? किती घनिष्ठ संबंध आहे? संबंध आहे म्हणण्यापेक्षा हे दोनच नाही एकच आहे. आणि जर हे दोन जर असल तर सूर्य मावळल्यानंतर प्रकाश मागे राहायला पाहिजे ना. सूर्य मावळल्यानंतर प्रकाश राहतो का? हा, त्याचे प्रभा राहत असेल प्रभा, परंतु सूर्य माळवल्याबरोबर अंधार जातो ना त्याच्याबरोबर का काय प्रकाश ठेवून जातो? हे प्रकाश राहून द्या तुम्हाला 2 तासासाठी. तुमच्या घरी कार्यक्रम आहे लग्नाचा, लाईट नाही मग हे प्रकाश राहून द्या असं होतं का? आणि राहून द्यायचं असं तर त्याला थांबावं लागेल तिथं, कारण सूर्य आणि सूर्याचा प्रकाश वेगळाच नाही ना त्या ठिकाणी. एक आजीबाई होती, वारे काय का आजीबाई होती आणि एक नातू होता. ते नातू आजीबाईला म्हणला आजी मला आहे ना गुळ शेंगदाण्याची वडी करून दे. काय म्हणले? गुळ शेंगदाण्याची वडी बनवून दे मला. मग आजी म्हणले ठीक आहे म्हणे तुला गुळ शेंगदाण्याची वडी करून देते. तुला 40 रुपये दिलं आजीबाईनं मुलाजवळ. 20 रुपयाचा गुळ आण, 20 रुपयाचे शेंगदाणे आण म्हणे, तुला गुळ शेंगदाण्याची वडी बनवून देते. मुलगा दुकानात गेला, 20 रुपयाचे शेंगदाणे घेतले, 20 रुपयाचा गुळ घेतला. आजीबाईकडे शेंगदाणे गुळ दिले. आजीबाईने तो गुळ फोडला गुळ आणि एक खडा तोंडात टाकला गुळाचा. काय केला? गुळाचा खडा तोंडात टाकला आणि खाऊन पाहिला त्या गुळाला गुडीच नाही. आणि मग त्या नातवाला बोलावलं म्हणे मूर्ख म्हणे, गुळ घेऊन आला आणि गुढी दुकानात ठेवून आला का? गुळ घेऊन आला आणि त्या गुळाची गोड गुढी दुकानात ठेवून आला म्हणे, जा म्हणे त्या दुकानदारला म्हणा गोडी घेऊन ये. असं होतं का कधी? गुळ आणि गुळाची गोडी वेगळी असते का? अजिबात नसते. मग आता बारीक आहे का? ह्यो झाला दृष्टांत. आता सिद्धांत आहे का? आत्मा आणि आत्म्याचा आनंद हा वेगळा करता येत नाही. एकाच वस्तूचे 2 नाव आहे. आत्मा आनंद, आत्मा समाधान, आत्मा मोक्ष, आत्मा मुक्ती. या सर्व एकाच वस्तूची नाव आहे. पटतंय का? मग आत्म्याचा आणि आनंदाचा किती घनिष्ठ संबंध आहे. बरं तो आत्मा कोण आहे? आपणच आहे का या दुसरं कोणी आहे?
मन आपला आणि आनंदाचा किती नीट संबंध आहे. मी सांगतोय काय, मोक्ष म्हणजे एखादी अशी वस्तू नाही, देव जरी प्रसन्न झाला तरी तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही. देव जरी प्रसन्न झाला तर आपल्याला मोक्ष देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण मोक्ष आपलं स्वरूपच आहे. तुकाराम महाराज काय म्हणले, न लगे मुक्ती धन संपदा. आणि मग काही लोक आले म्हणे, महाराज धन संपदा नको इथपर्यंत ठीक आहे, पण मुक्ती नको, मोक्ष नको, काय वानगडे? तुकाराम महाराज म्हणले, मोक्ष काय देतो? मोक्ष तर आमचं स्वरूपच आहे म्हणे, आणि आमचं स्वरूप आम्हाला काय देतो? तुकाराम महाराजांनी मोक्ष समजून घेतला ना, आधी समजून घेतला का नाही? मोक्ष समजून घेतला आणि मग म्हणे नको, न लगे मुक्ती, आम्हाला मुक्ती नको, कारण आमचं स्वरूप आम्हाला काय देता. म्हणून ह्या ठिकाणी काय झालं, प्रत्येक जीव सुख हे संसारात शोधित असतो, पण संसारामध्ये सुख ठिकाणी सुख भेटत नाही, कारण संसार हा सुख शोधण्याची जागाच नाही. आपली गंमत कशी झाली माहितीये का, एक वाट सुरू होता आणि वाटाने चालत चालत चालला होता. आता सध्या काय झाले, वाघाची जास्त भीती सुटलेली आहे आणि त्याच्या मागे वाघ लागला. आता वाघ लागल्यानंतर, पाठी मागे लागल्यानंतर तू विचार करून पळण का, इकडून पळायचा जागा आहे का, शिरास्ता पुढं कुठं जातोय, पुढं दरी तर नसताना असा विचार करेन का, मी तिकडे गेलो चुकायचं तर नाही ना, असा विचार करेन का? अहो तो बेभान पळत सुटला. जसं एखाद्याला भूत लागावं तो कसा सायरा वायरा पळत सुटावा, तसा सायरा वायरा पळत सुटला. आणि पळता पळता काय झालं, पाठी माग वाघ, तो पुढं पळतोय. पुढे एक इहीर होती, अशी पडकी इहीर, पाणी नाही तिचं, काय नाही, झाडं झुडपं अशी लोंबलेली, आणि त्याला काही दिसलेच नाही. तो गेला असं येरीत, पण योगायोगाने असं झाला का खाली येरीत पडायचा का, मध्ये खांट्या लागल्या, त्याला खांट्याला धरलं आणि लटकून राहिला. वर पाहतो तर भलावाटा वाघ. अरे बापरे म्हणे, काय करावं आता, वर जायची सोय नाही. खाली सहज नजर गेली तर खाल्याच्या काळा 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 भोवर असा नाग होता येरीत. विचार केला आता खाली जायला काय सोय नाही, नाग आहे म्हणे, वर वाघ आहे, आता इथंच लटकून बसू म्हणे आता, आणि वाघ गेला का जाऊ. पण योगा दुर्दैव असं का ज्या खांट्याला धरलं होतं का, त्या खांट्याला होतं मोळ, आणि त्याला धक्का लागल्यामुळे ते मोळ उठलं आणि ते मोळ चावायला लागलं. बेचैन झाला, करावं काय म्हणे, वर वाघ खाली नाग, मध्ये मोळ चावतय म्हणे. बेचैन झाला, करावं काय, करावं काय, मोठी तळमळ झाली. परंतु त्या मोहळाच्या पोळीला धक्का लागल्यामुळं ती पोळी हल्ली आणि त्यातून मादाचे काही टिपके पडत होते. त्याने पाहिलं टिपके पडतात आणि त्याने काय केलं, आपली जीभ त्या टिपक्याला लावली आणि चाटली आणि डोळं दाखवलं आणि काय म्हणतो, अरे वा वा वा, काय आनंद आहे. मला सांगा, आनंद आहे? वरती वाघ आहे, खायला टपला, खाली नाग आहे, विषारी नाग, आणि आगी मोळे चावतोय, एवढं दुःख या ठिकाणी भोगतोय. आणि फक्त एक काय, ते मोळाचा मध टिपका, त्याला आपण आनंद म्हणतोय. म्हणून संसार एवढा दुःखमय संसार आहे. ह्या संसारामध्ये ह्या ठिकाणी सुखच नाही. संसारातलं सुख कसं आहे? अष्टवक्र सांगतात, तुमचं स्वर्ग आणि संसाराचं सुख आहे ना म्हणे, स्वप्नासारखं आहे म्हणे. जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत आनंद होतो का ना आपला, आणि स्वप्नातून बाहेर आलो, स्वप्नातला पाचवी पकवानाचा मिष्ट अन्नाचा बेत आपल्याला भेटला, किंवा पैशाचा बेत भेटला, किंवा कसलाही जर इशे आपल्याला भोगायला भेटला, स्वप्नातून बाहेर आलो, काय फायदा आहे का? तसं आहे म्हणे, याला काही तात्पर्य नाही. म्हणून आपला विषय वाचा आजचा, का सर्व जीवांचा शोध मात्र ह्या ठिकाणी समाधानासाठी चालू आहे, आणि ते समाधान मात्र ह्या ठिकाणी संसारात नाही. मग ते समाधान कुठं आहे नेमकी, ते सुख आहे कुठं? तर सुखाचा पत्ता सांगत असताना साधू संत सांगतात, सुख वशे केठाई बहुपायी संतांच्या. सुख कुठं आहे? संतांच्या पायाजवळ आहे. अजून कुठं सुख सांगितलं? सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. सुख हे देवाजवळ आहे, संतांच्या पायाजवळ सुख आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला काय करायची? देवाची भक्ती करायची, संतांना ह्या ठिकाणी शरण जायचं. इथपर्यंत विषय लक्षात आला. सर्व जीवांची धाव ही समाधान शोधण्यासाठी चालू आहे, पण ते समाधान मात्र संसारात प्रपंचात नाही. ते समाधान कुठं असेल तर देवाजवळ आहे, साधू संतांजवळ आहे. आता देवाजवळ सुख आहे इथपर्यंत कळलं. आता सोपं झालं का अवघड झालं? सोपं झालं, परंतु देव माहित पाहिजे ना. देव माहित आहे का आपल्याला? सहज एखाद्याला विचारलं, बाबा देव माहिती आहे का? ते म्हणतो हो माहिती आहे. म्हणे कुठं आहे? म्हणे पंढरपूरला. कसा आहे?
कमरेवर हात आहे, दोन्ही चरण अशी इटेवर उभा आहे, नाही का? एवढा सोपा आहे का हो देव? एवढा सोपा आहे का? वेदाना जो नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. अहो ह्या भगवंताचा शोध, ह्या भगवंताचा अंत वेदांना कळला नाही किंवा आम्हाला सामान्य माणसाला कळलं का? पहा हरिपाठामध्ये एक अभंग आलाय, ते जीवजंतू शिके विकळे. मग या मनुष्याला जीवजंतू म्हणलेलं आहे. माऊलीनं मनुष्य सुद्धा नाही म्हणलं, काय म्हणले? ते जीवजंतू शिके विकळे. हे जीवजंतूला कळंक म्हणे. ज्याला ब्रह्मज्ञान नाही, ज्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही, त्याला जीवजंतू म्हणलेले. आणि मग देवाजवळ सुख आहे इथपर्यंत ठीक आहे, पण ते देवाची ओळख व्हायला पाहिजे ना, ते देव माहित पाहिजे ना. का हरिपाठामध्ये एका ठिकाणी सांगितलं, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धोरणे श्री हरी जपे सदा. किती सोपं आहे का नाही सोपं? पण बारीक विचार करा, ज्ञानदेव मौन, मौन म्हणजे काय? मौन राहणे. जपमाळा अंतरी इथपर्यंत ठीक आहे, पण पुढं धोरणे श्रीहरी जपे सदा. श्रीहरीला जपून धरून जपण्यासाठी श्रीहरी तर माहित पाहिजे ना. ह्या बाबाने त्यांच्या मुलाला काम सांगितलं. काय सांगितलं? म्हणे मला जरा बाहेर जायचंय म्हणे, तू काय कर, त्या संतोषला हाताशी धरून ते वावर नांगरून घे. मग त्या बाबाच्या मुलाने काय करायचं? त्याला पहिला संतोष माहित पाहिजे कोण. ते संतोष ट्रॅक्टरवाल्या का जर जायचं, संतोष नायकच गेला तर चालेल का? मग पहिला संतोष नावाचा व्यक्ती माहित पाहिजे ट्रॅक्टरवाला, त्याच्याकडे जायचं, त्याला सांगायचं बाबा नांगर, आणि त्याने फक्त बांधा उभा राहून लक्ष ठेवायचं. कसा जातोय, कसा येतोय, कसा जातोय, कसा येतोय, मध्ये फट होतोय का नाही, का तिकडे गेलोय तिकडे नाद होतोय, फक्त लक्ष ठेवायचं. आता संतोष करून नांगरून घेण्यासाठी संतोष माहित होता का नाही त्यांच्या मुलाला? तसे ह्या ठिकाणी धोरणे श्री हरी जपे सदा, भगवंताला धरून ते नामचिंतन करा. इथपर्यंत ठीक आहे, पण भगवंत माहित पाहिजे ना. म्हणून ह्या ठिकाणी भगवंत माहित होण्यासाठी भगवंताची ओळख करून देतं. ते ह्या ठिकाणी संत भगवंताची ह्या ठिकाणी ओळख करून देतात. म्हणून जीवनात संत भेटणं अत्यंत गरजेचे. परमार्थामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक जर कोणता असेल तो म्हणजे संत आणि सद्गुरू. सद्गुरू संत का बरं महत्वाचा टॉपिक आहे? आज प्रवचनामध्ये नोंद करून घ्या, नोंद. संत जर नाही भेटले ना, किती ताकद लावा, मोक्ष भेटणारच नाही. संताविना प्राप्ती नाही. ऐशी वेद देती गोई. वेदाने सांगितलं, मी नाही सांगितलं. मी कोणत्या झाडाचा पाला? साधन सांगता वेदाने सांगितले, संताविन प्राप्ती नाही. ऐशी वेद देती वाई. संत जर नाही भेटले ना, मोक्ष स्वप्नात सुद्धा आणायचं नाही, समाधान स्वप्नात सुद्धा पाहायचं नाही, भेटू शकत नाही. का नाही भेटू शकत? कारण संतांच्या शिवाय भेटू शकत नाही ही गोष्ट. आणि संत म्हणजे सामान्य गोष्ट नाही. संत बाजाराचा भाजीपाला नाही. मग कुठं तरी जायचं, कपाळा शिक्का पाहायचा, वा वा संत भेटला, मग करायचे संतन घ्या गुरून, घ्या बोधन, असं नाही. संत नव्हती जगा माणसासारखे. संत माणसासारखे नव्हते, दिसायला माणसासारखेच, पण असाय मात्र ते वेगळे असतात. आणि अशा संतांना जर शरण गेलं तर मग मात्र आपल्याला तो सुखाचा पत्ता, देवाचा पत्ता ह्या ठिकाणी सांगून जातात. शास्त्राने 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ सांगितलेल्या आहे. बारीक ऐका, 3 गोष्टी अतिशय दुर्मिळ सांगितलेल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे उत्तम नरदेव, हे मनुष्य शरीर, हे उत्तम नरदेव भेटणं अतिशय दुर्लभ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संत सद्गुरू. त्याने सांगितलं चंद्र अमृत भेटेल, तुम्हाला परीच भेटेल, सर्व काय भेटेल, पण संत भेटणे खूप दुर्मिळ आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा असणे. ह्या 3 गोष्टी भेटणं अतिशय दुर्मिळ, भेटतच नाही. काय ऐका, थोडं जड जावे, मग भेटतच नाही. मनुष्य देह भेटला, 1 भेटन 2 भेटन, पण 3 भेटणं दुर्लभ आहे. लाखो जण, लाखो ऐका भारी, लाखो भक्त असतील, लाखो मनुष्यामधून एकट्याला एकालाच भेटेल, एखाद्यालाच या 3 गोष्टी.
नरदेह भेटन, हा मनुष्य देह भेटन, संतही भेटतील, संतही भेटतील, परंतु ह्या तिन्ही गोष्टी ह्या ठिकाणी भेटणं अतिशय दुर्लभ आहे. आता पहा, याने आपल्या हृदयाला लावून ते संतांना घेऊन हिंडतात नेहमी. आता यांना नरदेह भेटलाय, संतही भेटले, परंतु मुमुक्ष तो आहे का हे आपल्याला कळणार आहे का? त्याला त्यालाच माहिती, त्याला किती भक्तीची ओढ आहे. आणि ती ज्या अर्थी इथं येतात बसतात या अर्थी त्यांच्या मुमुक्ष तो आहेच. म्हणून ह्या तीन गोष्टी भेटणं ह्या ठिकाणी अतिशय दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ. पहा, आपण सहज म्हणतो का बरं असं होतं? इथं चौकात फार गर्दी होती, एकमेकाला बोलतात, टिंगली टेवळ चालतात, याला राग होतं त्याला राग होतं, सर्व काही सण करतात, पण इथं का बसती नाही? अहो बसणच कसे? इथं बसण्यासाठी, इथं येण्यासाठी काही जन्माची पुण्य लागते, एका जन्माचे नाही. बारीक लक्ष द्या, ऐका. जन्माला यायचं, हा मनुष्य देह धारण करायचा, निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म देवाची भक्ती करायची आणि कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही, अशी भक्ती करायची. आपला मुलगा मरायला जरी लागला तरी देवाला म्हणायचं ना, याला वाचव. पहा, भाषा माझी कशी आहे याच्याची काही तात्पर्य नाही, तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. एखाद्याच्या बंगल्याला आग लागली, हा निरोप त्या बंगल्यावाल्या मालकाला द्यायचा आहे, त्याला इंग्लिश मध्ये सांगायचं, संस्कृत मध्ये सांगायचं का त्याला कळणं असं सांगायचं? म्हणजे जर तो बंगल्याला आग लागली तुम्ही जर इंग्लिश मध्ये सांगायला गेले आणि त्याला नाही कळलं तर फायदा आहे का काही? मग त्याला इंग्लिश मध्ये सांगले तर प्रसन्न होणार आहे का त्याला कळलं या भाषेत सांगले प्रसन्न होणार आहे? एखादा अडाणी मनुष्य, सामान्य मनुष्य, त्याच्या पुढे संस्कृताचे जे सांगून करणार आहे का? हा, आस्ती भाष्य प्रिय भगवंत हा त्रिगुणाच्या पलीकडे आहे, मीच ब्रह्म या हे सांगून जमणार आहे का? जीव ब्रह्म ऐक वगैरे नाही ना, सामान्य भाषेमध्ये सांगितलं पाहिजे त्यांना. म्हणून ह्या ठिकाणी समाधान जर कुठं असेल तर ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून ह्या तीन गोष्टी अतिशय दुर्मिळ ठिकाणी सांगितलेलं आहे. सद्गुरु भेटणं, हा नरदेह भेटणं आणि मुमुक्षुतो मोक्षाची तीव्र इच्छा. आता मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? किती तीव्र इच्छा? एक उदाहरण सांगतो. एक सद्गुरु होते आणि एक शिष्य होता. आता त्या शिष्याने काय केलं, त्या सद्गुरूला विचारलं, म्हणे मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? नक्की कसं म्हणे मोक्षाची तीव्र इच्छा? त्या सद्गुरू म्हणे ठीक आहे सांगतो म्हणे, एवढी काय घाई आहे म्हणे, सांगतो. चल म्हणे फिरायला जाऊ पण. मग त्या सद्गुरू ते शिष्य फिरायला गेले. मोठा तलाव होता. म्हणे आता आपण स्नान करू मस्त पैकी. दोघांनी कपडे काढून तलावामध्ये चांगलं असं छाती एवढ्या पाण्यात गेले. पण त्या सद्गुरूला माहित होतं मनुष्य 3 मिनिटं जर पाण्यात बुडावला तर तो काय मरत नाही, 3 मिनिटापर्यंत जगू शकतो. त्यांनी काय केलं, त्या शिष्याला धरलं, पाण्यात बुडवलं. किती मिनिटं? 3 मिनिटं. आणि 3 मिनिटांनी सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर ते शिष्य लागला म्हणे, अहो काय म्हणे स्वामी, काय म्हणे गुरुराय, असं का करता म्हणे? तुम्हाला एक प्रश्न विचारला फक्त, मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय? आणि तुम्ही मला फसून आणलं, पाण्यात बुडून मारायचा प्रयत्न केला. उत्तर द्यायचं नव्हतं तर नका देऊ, पण बुडून का मारता म्हणे? मग त्या सद्गुरूने विचारलं म्हणे, ते बुडून मारायचं बाकीचे ते सोडून माझ्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणे. या 3 मिनिटांमध्ये तुला काय आठवलं? मुलं आठवली, आई आठवली, घरदार आठवलं, जेवण आठवलं, काय आठवलं सांग? म्हणजे काहीच नाही, फक्त एकच, मला श्वास घ्यायचा आहे. बरं तुला श्वास घ्यायचा आहे, किती मिनिटांनी घ्यायचं असं वाटलं? 2 तासांनी, 1 तासांनी का लगेच? मग मला सांगा, त्या शिष्याला श्वास घेण्याची किती तीव्र इच्छा तयार झाली? आणि एवढी तीव्र इच्छा ह्या ठिकाणी व्हावा लागते, मोक्षाची तीव्र इच्छा. लागली सियास मला गोडी अभंगाचे, कृपा त्या पांडुरंगाची, अशी आस लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे भक्तीची, त्याच्या ठिकाणी मोक्ष भेटतो. अवनी चौकात एखादा जर मोठ्या मोठ्या माळीचा माणूस जर भेटला ना, तर असं वाटलं पाहिजे हे महात्मा आहे का काय? मला काहीतरी काही उपदेश तर नाही करीन, मला काहीतरी सांगन तर नाही हिताचं, अशी भावना ह्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. हे सोपं नाही एवढं. मोक्ष म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही.
आपलं स्वरूपच जरी मोक्ष जर असेल तर ते आपलं स्वरूप काढण्यासाठी ह्या ठिकाणी अंतःकरण खूप कोमल लागतं. परमार्थाची पहिली पायरी अंतःकरण शुद्धी ही परमार्थाची पहिली पायरी. मला सांगा, शाळेत आपल्याला जायचंय, शाळेत आपल्याला शिकायचंय, बरं शाळेत शिकण्या अगोदर सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता असतो? ऍडमिशन. शाळेत जर ऍडमिशन नाही घेतलं तर शिक्षक शिकवतील का त्याला? हा, बरं शाळेत येऊन तर देतील का? मग ते बाबा तुला आला अटॅक फिटॅक मेला बेला तर कुठं आमच्या हो जमन का? मग ऍडमिशन घेतल्यानंतर अभ्यास आहे का नाही? तसे ह्या ठिकाणी जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत परमात्माला सुरुवातच होत नाही. मग किती देव पूजा तुम्ही घरी जा, पर बादली भर पाण्याने देव पूजा, नाही तर गंगेत नेऊन धुवा. अंतःकरण शुद्ध नाही परमात्माला काही फायदाच नाही, सगळं पाण्यात. कारण ह्या ठिकाणी सांगितले शुद्ध ज्याचा भाव दूर नाही त्याला देव, ज्याचा भाव शुद्ध असं नाही त्याला देव जुरत नाही. जैसी गंगा वाहे जैसे ज्याचे चित्त भगवंत जाणत या जवळी. अरे गंगा वाहत असते, ते कोणाला दूर लुटीत का? खटनट या रे शुद्ध होऊन जा रे, कोणी या आणि कोणी बी शुद्ध होऊन जा. वाघ आला तर म्हणत नाही तू शिकार करून आली, आणि संत जर आला तर त्याला कवटाळीत बसत नाही. तिची एकच उद्देश असतो, फक्त मला कुठं जायचंय? समुद्राला मिळायचंय. त्याच्या संतांचा एकच उद्देश असतो, आपला तर एक देव करून घ्यावा, तेने विनाश दिवा सुकू नये. देव माझा आणि मी देवाचा असा त्यांचा भाव झालेला असतो. आणि त्यांच्या ओघामध्ये जे येतील त्याला देतात, आणि जे नाही येतील ते राहिले. ते कोणत्या माग पळत बसती नाही, ते कुठं गुंतून बसती नाही. म्हणून अंतःकरण शुद्धी हे परमार्थाचा महत्वाचा टॉपिक आहे. म्हणून ह्या ठिकाणी जर समाधान जर पाहिजे असेल तर समाधान आहे देवाजवळ, समाधान आहे संतांजवळ. म्हणून संतांना या ठिकाणी शरण जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत संत भेटते नाही तोपर्यंत समाधान किंवा भगवंताची ओळख ह्या ठिकाणी होऊ शकत नाही. मग संत कसे असतात? तर वेदांत शास्त्रामध्ये संतांची 3 लक्षणं सांगितलेत. संत हे स्तोत्रीय असावेत. स्तोत्रीय म्हणजे त्यांचा शास्त्राचा अभ्यास असावा. शिष्याने कोणताही प्रश्न विचारला त्याचं समाधान करण्याची त्याच्याजवळ कॅपॅसिटी पाहिजे. संत हे कसे असतात? संत हे ब्रह्मनिष्ठ असावेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे मीच ब्रह्म आहे हा त्यांचा निश्चय झालेला असावा. मीच ब्रह्म आहे याचा अर्थ असा नाही होत का मी ब्रह्म आहे आणि मग या माझी पूजा करा, माझं पाय पडा, माझं नाव घ्या, मी ब्रह्म आहे, हा असा ब्रह्म नाही. मी ब्रह्ममय, हा देह माझा नाही, मी आत्मस्वरूप आहे, माझाच अंश सर्वांमध्ये आहे. तुका म्हणे सांगू किती ह्या तर भगवंताच्या मूर्ती, जे जे दृष्टी दिसे तिथे मी आयशी वाटे. मला सांगा, समोरचा एखादा प्राणी दिसला आणि तुम्ही त्या प्राण्याच्या डोळ्यात पाहिलं आणि आपल्याला त्या प्राण्यामध्ये आपलंच चैतन्य जर दिसलं तर तुम्हाला गोटा घेऊन हाणायची इच्छा होईल का? प्रेमाने हात फिरायची इच्छा होईल? आपलं दिसलं कसं वाटतं ना. आणि मग आपलं चैतन्य जर त्याच्यात दिसलं तर ह्या समाजावर या सृष्टीवर प्रेम करा असं याकडे सांगण्याची गरज आहे का? मग धर्म कोणता सांगितलाय? साने गुरुजींना जाऊन विचारा धर्म कोणता सांगितलाय. साने गुरुजी म्हणते खरा तो एकाची धर्म जगाला प्रेमर पावे. हे सांगून कळतं का? सांगून कळतं का? अंतःकरण तसं बनाय पाहिजे. आईची सेवा करा, बापाची सेवा करा, आईची सेवा करा, बापाची सेवा करा. ज्याला सांगतो त्याला कळत नाही का सेवा करा? बरं, जो आईची बापाची सेवा करीत नाही त्याला का आईला बापाला खाया घालाय पैसे कमी असतात का? तो गरीब आहे म्हणून सेवा करत नाही. मग त्याला किती सांगितल्यानंतर त्या आईची बापाची सेवा करेन? त्याचं अंतःकरण तसं बनावं लागेल. आणि त्याचं अंतःकरण जर तसं बनलं ना तर त्याला सांगायची गरज ना आईची काय बापाची काय, तो कोणची सेवा करणार आहे? म्हणून ह्या ठिकाणी परमार्थाची जर महत्वाचा टॉपिक कोणता असेल ते म्हणजे अंतःकरण शुद्धी. मग संत कसे असावे? ब्रह्मनिष्ठ असावे. स्तोत्री वाचते म्हणजे त्यांचा शास्त्रांचा अध्ययन झालेला असावं. ते ब्रह्मनिष्ठ असावे. मग सर्व जीवांमध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेला आहे आणि मेच ते तत्व आहे याची त्याला ओळख झालेली असावी. म्हणजे ते ब्रह्मनिष्ठ असावे. आणि तिसरा गुण म्हणजे ते कसे असावे? कृपळ असावे, दयाळू असावे, प्रेमळ असावे. माझ्या शिष्याला कधी हा मोक्ष प्राप्त होईल, त्याचा कधी उद्धार होईल अशी अंतःकरणात तळमळ त्यांच्या असावी.
मग तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, म्हणे तुकाराम महाराज, तुम्ही सांगताय संत ब्रह्मनिष्ठ असावे, संत श्रोत्रिय असावे, संत कृपळा असावे, पण हे ब्रह्मनिष्ठ आहे की नाही आम्हाला काय कळणार म्हणे. इथं सर्वच बोलतात खलिंद ब्रह्म, जीव ब्रह्म ऐके सगळंच बोलतात, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हा सगळंच बोलतात. म्हणजे खरंच ब्रह्मनिष्ठ आहे का आम्हाला कसं कळणार. बरं श्रोत्रिय आहे का आम्हाला कसं कळणार, कारण शास्त्र आम्हाला कळत नाही. त्यांनी काही जर उलट्या पालट्या प्रक्रिया सांगितल्या तर आम्हाला काय कळणार. आता मोक्ष ज्ञानाने होतो का कर्माने मोक्ष भेटतो. त्याने जर कर्माने मोक्ष सांगितलं तर आम्हाला खरं वाटन. आणि काय काय महाराज सांगतात ना कर्माने मोक्ष सांगतात. आता कर्माचा बाद करायचा का कर्माने मोक्ष करून घ्यायचा. कर्माचा बाद करायचा. कर्माचा बाद करायचा म्हणजे कर्म नाश सोडून द्यायचे असे नाही, बाद करणे म्हणजे समजून घेणे. आपण कबड्डी खेळतो ना, कबड्डी खेळतो का नाही. आता कबड्डी खेळताना काही विद्यार्थी काय होतात, बाद होत्यात म्हणजे मरून जातो का तो. मग काय होतं, तात्पुरता बाजूला राहतो का नाही. मग ह्या संसाराचं काय करायचं, बाद करायचा. बात करत नाही, काडी लावून नाही द्यायची, समजून घ्यायचं फक्त हा मिथ्य आहे का सोडून द्यायचा. मग काय बात करायचं, समजून घ्यायचं फक्त हा मिथ्य आहे. ज्याचा तिन्ही काळामध्ये बाद होत नाही, म्हणजे भूत भविष्य वर्तमान जे तिन्ही काळामध्ये समान असतो तो भगवंत असतो. आणि ह्या तिन्ही काळामध्ये ज्याचा बाद होत नाही ती माया आहे. मला सांगा, ही शरीराचा तिन्ही काळामध्ये बाद होतो का नाही. बरं तिन्ही काळामध्ये शरीर टिकून राहतंय का. आता पहा माझं शरीर असं आहे, 25 वर्षापूर्वी कसं होतं, आता कसं आहे, पुढं कसं आहे, बदलणार आहे का नाही. मग ह्या ठिकाणी हे ज्यांना कळलं त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणायचं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ हे 2 लक्षणं जरी तुम्हाला कळले नाही, परंतु हे कृपळ आहे का नाही हे कळाय मात्र तुम्हाला ह्या ठिकाणी महाग नाही, असं तुकाराम महाराजांनी शिष्याला सांगितलं. मग कृपाळू कसा असतो, संत कृपळा असावे. काय होतं याच्यावर बोलायचं म्हणलं का लय जड जातं बोलाय. कारण काय होतं आता जवळजवळ 99% आहे ना ह्याच्यामध्ये बाजारात झालेला आहे. परमार्थामध्ये फक्त कीर्तन करायचं, प्रवचन करायचं, पैसे कमायचे. तुम्हाला सांगू, प्रवचन कीर्तन हे पाठांतर करण्याचा विषय नाही. हे असे ग्रंथ आहे ना, तुम्ही हे सगळं पाठ केले. किती ग्रंथ पाठ केले, 1 कोटी ग्रंथ पाठ केले आपण. या कसे पाठ केले, तुम्ही झोपेत जरी बरळले ना हे ग्रंथ झोपेत, तरी तुम्हाला ज्ञान होणार नाही. मग ज्ञान म्हणजे काय हो, हे पाठ करणं ज्ञान म्हणतात का. नारद मुनी माहिती आहे, नारद मुनी किती अभ्यास केला त्यांनी. 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या. किती, 14 विद्या. आपला हरिपाठ शुद्ध पाठ नाही, गणपतीची आरती चुकती आपली. नारद मुनीचा किती अभ्यास होता, 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या, तरी त्यांना ज्ञान नव्हतं. तरी काय होतं, त्यांना ज्ञान नव्हतं. ते कोणाला शरण गेले, सनत कुमारला शरण गेले. थोडं पुराण उचका वाचा मग कळलं. सनत कुमारला शरण गेले आणि मग त्यांनी काय केलं, त्याला हे ज्ञान दिलं. कोणतं, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान दिलं. आणि ते जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आपल्याला करून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यासाठी संतांना शरण जायचंय. म्हणून ज्ञान हे अनुभूतीचं ज्ञान पाहिजे. वाचिक ज्ञान काय कामाचं नाही, हे पाठांतर ज्ञान काय कामाचं नाही. अनुभूतीचं ज्ञान पाहिजे. आणि एकदा का त्या अनुभूतीचं ज्ञान आपण संतांच्या मार्फत करून घेतलं तर मग मात्र आपलं स्वरूप कळतं. आता संत भेटले, मग संत काय करतात, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळवाचे संत भेटले, मग ते संत काय करतात, तर मात्र ते काय करतात, आपल्याला ज्ञान करून देतात. बाबा रे हा देह तुझा नाही, मग आपशिवाय आपले जो प्राणी कामी भरू, देहावरी आदरू आणि म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. मग ह्या देहाचा आदर आपल्या ठिकाणी झाला, हा देहच मी आहे अशी भावना या ठिकाणी जाणल्यामुळं आपल्या स्वरूपाला असून विसरलो. आणि विसरलो तर या थोर झाली हानी. आणि त्या समाधानापासून, त्या सुखापासून आपण ह्या ठिकाणी वंचित झालो. सुखाचा समाधानाचा एवढा घनिष्ठ संबंध असून सुद्धा आपण ह्या ठिकाणी
ह्या सुखापासून एवढं पारखा आहे. एक शेवटचा दृष्टांत सांगतो आणि शेवा आपली संपलं. हा पारिक आहे का. भ्रम किती वाईट आहे, कारण ह्या सगळा घोळ फक्त भ्रमामध्ये झालेला आहे. काय म्हणजे भ्रम. भ्रम. परमार्थाच्या मेन मूळ गाभ्यामध्ये तुम्हाला नेऊन घालतोय मी. मूळ गाभ्यामध्ये आपल्याला फक्त झालाय भ्रम. बाकी आपल्याला काहीच करायचं नाही, काही मिळवायचं नाही आणि काही शोधायचं नाही, काही करायचं नाही. का? अहो जो शोधायचे ते तुम्ही ना. देव पावायशी गेलो, देवाची होऊन ठेलो. मग देव झाले का पहिलेच होते? अहो पहिलेच होते ना. पण ते काय झालं, भ्रम आडवा आला. बघा आता एखादं होतं आमचं पाणी पूजन आहे म्हणजे कसलं पाणी पूजन, आम्ही काय केली, विहीर खाणली, विहिरीला पाणी लागलं म्हणून पाणी पूजन आहे. मग विहिरीला पाणी लागलं का पहिलेच होतं? मग काय केलं, आडवं आलेलं बाजूला केलं, दगड माती गाबाळ काय असेल ते बाजूला केलं. आणि काय झालं मग, तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला. होता म्हणले का भेटला म्हणे, होता म्हणले ना. तसंच आहे आपल्याला ह्या ठिकाणी काहीच करायचं नाही, फक्त भ्रम बाजूला करायचा आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव. ब्रह्माच्या ठिकाणी काय झालं, सत्वगुणी मायाचं आवरण आलं आणि ते ब्रह्म ईश्वर झालं. काय झालं, ईश्वर झालं. म्हणून ईश्वर हे सर्व ईश्वर कसा आहे, सर्वज्ञ आहे. तो सर्व काय जाणणार आहे. आणि मग काय अभंग काय सांगितलं, जाणीव नेणीव भगवंती नाही. एका ठिकाणी सांगितलं ईश्वर सर्वज्ञ आहे, एका ठिकाणी सांगितलं जाणीव नेणीव भगवंती नाही. मग काय भानगडे, तर ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही पण ईश्वराच्या ठिकाणी आहे. कारण ईश्वराला काय झालं, ब्रह्माला सत्वगुणीचं मायावर आलं आणि ते ईश्वर ते ब्रह्म काय झालं, ह्या ठिकाणी ईश्वर झालं. आणि त्या ब्रह्माला मलिन मायाचं आवरण आलं आणि ते ब्रह्म काय झालं, जीव पदाला पात्र झालं. म्हणून कल्पना अविद्या तेने झाला जीव. ह्या जीवाच्या ठिकाणी काय आलं, कल्पना आली, हा देह मी. काय कल्पना आली, हा देह मी, हा देह माझा. मग ह्या देहाच्या ठिकाणी काय 24 तत्व आहे. पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. पंचमहाभूत झाली 15, 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय झाले 20 आणि 4 अंतकरण. 4 अंतकरण कोणते, अंतकरण एकच पण ते जसं जसं भूमिका बदलित ना तसं तसं त्या ठिकाणी बदली होत. आता अंतकरण काय करायला लागलं, विचार करायला लागलं, त्याला काय म्हणायचं, मन. ते संकल्प विकल्प करायला लागलं किंवा सुख दुःखाची जाणीव करून द्यायला लागलं, त्याला काय म्हणायचं, चित्त. ते अंतकरण विचार करायला लागले, त्याला म्हणायचं बुद्धी. ते अंतकरण मी मी म्हणायला लागलं, त्याला काय म्हणायचं, अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार. मग मला सांगा आता मन बुद्धी चिंता अहंकार हे प्रकृतीचा भाग आहे का नाही. मग या 24 तत्वांमध्ये आत्मा आहे का कुठं, बारीक आहे का, खूप महत्वाचं आहे. आत्मा आहे का कुठं, मग ते आत्मा काय करतो, ह्या 24 तत्वांना प्रकाशित करण्याचं काम करतो. आपल्या घरी गिरण आहे का, बरं गिरण सगळ्यांनी पाहिले का नाही. ह्या गिरणीच्या ठिकाणी काय काय आहे, सेन्सर आहे, बेल्ट आहे, जात आहे, दान टाकायचं वरून ते खोपड आहे, अजून काय काय भरपूर काय आहे. तुमच्या डोळ्यासमोर सर्वच आला असणार आहे. पण ह्या गिरणीला जर विद्युत नाही पुरवलं ती गिरण चालन का. मग विद्युत काय आहे, ऊर्जा आहे का नाही. आणि गिरण काय आहे, उपकरण आहे. तसं हे पंचमहाभूत शरीर काय आहे, उपकरण आहे. आणि ह्या उपकरणाला चालवणारा जे स्रोत आहे का त्याला भगवंत म्हणायचे, तोच आपण. आता ह्या 24 तत्वांमध्ये पहा सगळ्यात महत्वाचा खेळ कुठं चालतो माहितीये का, मन बुद्धी चित्त अहंकार हे आहे का, यांच्यामध्ये मोठा खेळ चालवतो. आता मला सांगा, ह्यो मोबाईल आहे, माझा मोबाईल. आता माझा मोबाईल म्हणजे माझ्यापासून बाजूला आहे का नाही, माझी मोटरसायकल माझ्यापासून बाजूला आहे का नाही. हे म्हणतात माझा शर्ट, मग शर्ट यांच्यापासून बाजूला आहे का नाही. ज्या वस्तूला माझं म्हणतो ते आपल्यापासून बाजूला असतं का नाही, नक्की ना. मग माझं मन विचार करतं असं म्हणायचं का मी मन विचार करतं असं म्हणायचं. आपण काय म्हणतो जनरली, साधं आहे ना, यावरचा प्रश्न आहे. समजा भांडणं झाली ना, आपण खूप विचार केला, त्या भांडणावर लई विचार केला, यावरच बरं नको या दांता जायचंच नाही.
भांडणं झाली आणि आपल्या मनाने लय विचार केला. आपण घरी म्हणतो माझं लय डोकं दुखायला लागलं. का दुखायला लागलं? तर माझ्या मनाने विचार केला असं म्हणतो ना आपण. का मी मनाने विचार केला म्हणतो? बोला ना. मी प्रवचन नाहीच आपलं इथं. माझ्या मनाने विचार केला म्हणतो ना. मग माझ्या मनाने विचार केलाय त्यात मन आणि मी वेगळं आहे का नाही? बरं, मन आणि आपण वेगळं आहे. बरं, हे मन आपलं तरी आहे का? हे कोणचं आहे? प्रकृतीचं का नाही? मग हे मन आपलं नाही आणि मन आपणी नाही. पक्क झालं. आता बुद्धी, आपण काय म्हणतो? माझ्या बुद्धीत विचार आला का मी बुद्धीमध्ये विचार आला म्हणतो आपण? माझ्या बुद्धीत विचार आला. तुझ्या बुद्धीत काय विचार आला? तुझ्या बुद्धीत असं वाईट का आलं? तुझ्या बुद्धीमध्ये एवढा चांगला विचार कसा काय सुटला? याचा अर्थ बुद्धी ना आपण वेगळे. बरोबर. बरं, ती बुद्धी आपणी तरी आहे का? बुद्धी आपणी नाही आणि ती बुद्धी आपली सुद्धा नाही. ती कोणची आहे? हे प्रकृतीची. झालं. आता अंतःकरण, आपण काय म्हणतो? मी त्याच्या घरी गेलो, माझी भावना चांगली होती पण तो मला खूप वाईट बोलला आणि माझं अंतःकरण दुखावलं. का मी अंतःकरण दुखावलं म्हणतो? बारीक लक्ष द्या. कारण आपल्याला काय करायचंय? देहापासून वेगळं करायचंय. तुम्हाला आपल्याला काय करायचंय? या विचाराने देहापासून वेगळं व्हायचंय. कारण हे कीर्तन कुठं वरच्या स्तराचं किंवा दसकिऱ्याचं प्रवचन नाही. इथं आलेले माणसं हे खूप हुशार आणि अंतःकरण शुद्ध अंतःकरणाने बसलेली, म्हणून मी जीव तोडून सांगतोय. नाही तर त्या ठिकाणी मी बोलत नाही एवढं जीव तोडून. मग अंतःकरण हे आपणही नाही. कारण माझ्या अंतःकरणामध्ये विचार आला, माझं अंतःकरण दुखावलं. या अर्थी अंतःकरण आपण वेगळं आहे. बरोबर. बरं, ते अंतःकरण आपलं तरी आहे का? कोणचं आहे? प्रकृतीचं. आता अहंकार, अहंकार सुद्धा आपला नाही आणि आपण सुद्धा नाही. अहंकार सुद्धा कोणचा आहे? प्रकृतीचा. मग आपण काय व्हायचंय? याच्यापासून वेगळं निघायचं. आता बारीक आहे का? बारीक आहे का? आपल्या 3 अवस्था असतात. कोणती? जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. काय? जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. आणि या 3 अवस्थेमध्ये आत्मा हा साक्षीर असतो. साक्षीमय फक्त पागणारा. आता मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला पाहणारा कोण असतो? मन आलं गेलं, अंतःकरणात सुख आलं दुःख आलं, बुद्धीमय विचार आला गेला, अहंकार आला गेला, याला फक्त ही आत्मा साक्षी रूपाने पाहतो. आता पहा, आता स्वप्न अवस्थेमध्ये काय होतं? हे शरीर सगळं झोपतं. बारीक आहे का? काय होतं? हे शरीर झोपतं आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं कार्य चालू राहतं. कधी? स्वप्न अवस्थेमध्ये. बघा, आपल्या कंठामध्ये ना एक थिटा नाडी म्हणून आहे आणि त्या नाडीला पुरातत्व नाडी म्हणतात. ती नाडी केवढी माहिती का? आपला उभा केस आहे का? उभा केस, त्याची काय करायचे? 100 तुकडे करायचे आणि त्यातले एक भाग म्हणजे काय? पुरातत्व नाडी. ते कुठं असतो? कंठामध्ये. ज्यावेळेस आपलं मन त्या पुरातत्व नाडीमध्ये जातात ना, मन पुरातत्व नाडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्वप्न पडत असतं. स्वप्नामध्ये शरीर झोपलेलं असतं पण जागृत काय असतं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचं कार्य चालू असतं. म्हणून आपल्याला ते स्वप्न पडतं. स्थूल देह झोपलेला असतो पण सूक्ष्म देह कोणता? विचारांचा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा सूक्ष्म देह ठिकाणी जागा असतो. म्हणून पहा, स्वप्न जर पडलं ना, स्वप्न तर स्वप्नामध्ये आपल्या माग पाठीमाग काय लागलं तर काय कधी कधी पाळता येत नाही. पहा, असं येतं जवळ येतं, मला धरतं का खातं का नाही, पण पाळता येत नाही. होतं कधी कधी असं. बरं, पास झाल्यानंतर आपण म्हणतो का अरे मला पायी आहे पण का पाळता येत नाही? कारण स्थूल देह झोपलेला असतो आणि सूक्ष्म देहाचं कार्य चालू असतं. पहा, काय मुलं आहे ना अशी आरडून उठतात आणि मग मध्ये काय झालं म्हणे, काय झालं? मग देवलच नेत आहे. देवलच काय करतो? हे बघ, या अंगारा याच्या उशाला ठोय म्हणे, मग याला स्वप्न पाडणार नाही, मग भीती वाटणार नाही. आणि हे ते पोर ऐकत म्हणजे काय करतो? झोपतो नाही उशीर. त्याच्या डोक्यात एक असतं, माझ्याजवळ अंगार आहे आता मला काही खाणार नाही, माझ्याजवळ अंगार आहे आता मला काहीच होणार नाही. ते झोपत, त्याला स्वप्न पडत. पण रोज स्वप्नामध्ये काहीतरी माग लागला का याला पाळता येत नव्हतं. आज काय होतं? याला स्वप्नामध्ये का माग लागायचं पण हे वर उडायचं आकाशात आणि म्हणायचं आता ये, आता कसं काय येशील, आणि मोठ्या हसायचा. आणि पहिला काय करायचं? रडायचा. आज आता काय करत होता? हसत होता. मग मला सांगायचं काय? स्वप्नामध्ये काय असतं? हा देह झोपलेला असतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं कार्य चालू असतं. कधी? स्वप्नात. आता सुषुप्तीमध्ये काय असतं? पहा, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा शांत झालेलं असतं आणि त्या ठिकाणी फक्त आत्मा हा जागृत असतो. आत्मा कधी झोपतच नाही.
म्हणजे आत्मा काय करतो त्या ठिकाणी जाणणारा असतो. आता बारीक आहे का, स्वप्नी सुसुप्तीमधून आपण जागा झालो, गाठ निद्रेमधून आपण जागा झालो. जागा झाल्यानंतर आपण काय म्हणतो, खूप आनंदाने झोपलो होतो, खूप मस्त झोप लागली होती. आता मस्त झोप लागली हे कोणाला कळलं, मग हे पाहणारा कोणीतरी होता का नाही, त्याला या ठिकाणी साक्षी म्हणायचं. बरं मी काही जाणतच नव्हतो, एवढी लोक आली त्या ठिकाणी, मी काहीच जाणत नव्हतो, मी काही जाणत नव्हतो हे कोणी जाणलं, त्याला या ठिकाणी साक्षी म्हणायचं. पहा मी वेदांताचा शेवटचा तपास, याच्या पुढे काहीच नाही, ज्ञानच नाही, हा तपास सांगतोय मी. मग मी काही जाणत नव्हतो हे कोणी जाणलं. बरं मला सांगा, स्वप्न सुसुप्तीमध्ये तुम्हाला आनंद झाला का नाही, सुसुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये आनंद होतो का नाही, कारण आपण जागा झाला म्हणतो का आनंदाने झोपलो होतो, सुखाने झोपलो होतो असं म्हणतो का नाही. मग तो सुसुप्तीमध्ये आनंद कोणत्या विषयाचा होता, तिथं कोणता विषय होता का, कोणताच विषय नाही त्या ठिकाणी. बारीक आहे का, खूप गहन विषय. आणि सुसुप्तीमध्ये जो विषय होता कोणताच विषय नाही, आणि त्या आनंद आपण त्या ठिकाणी घेत होतो. तोच आनंद आपण आईच्या उदरात सुद्धा घेतोय सुसुप्ती अवस्थेचा. आणि तोच आनंद जर आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचा असेल, बंद करायचं, 5 मिनिटात बंद करू. पहा आपला इशे झाला होता गाठ निद्रा आणि सुसुप्ती. त्या सुसुप्ती इशे कळतोय ना का, डोक्यावरून जाते, समजतंय ना. गाठ निद्रेमध्ये आपण जो आनंद घेतला, हा आनंद कोणत्या विषयाचा होता, तो आनंद कोणत्याच विषयाचा नव्हता, तो आनंद आपल्या आत्मस्वरूपाचा होता का काही विषय. त्या ठिकाणी सुखही नाही दुःखही नाही. या का माऊली सांगतात, शेजारी उर्वशी जरी आली तरी सुख नाही, आणि साप जरी गेला तरी दुःख नाही, कोणताही विषय नाही तरी त्या ठिकाणी आनंद आहे. तो आनंद कोणता आहे, आत्मस्वरूपाचा. आणि तो आनंद का भेटला त्या ठिकाणी, कारण मन बुद्धी चित्त अहंकार हे शांत झालेले होते. विषय लक्षात आला, म्हणून आपला तो आत्मस्वरूपाचा आनंद भेटला. आणि तो समाधान भेटलं कधी, सुसुप्ती अवस्थेमध्ये. आणि तोच आनंद जर आपल्या जागृतीत जर घ्यायचा असेल तर काय करावं लागेल, मन बुद्धी चित्त अहंकार यांच्यापासून वेगळा व्हावा लागेल. तेव्हा ते झोपेतला सुसुप्तीमधला आनंद आहे का आपल्या जागृतीमध्ये भेटेल. मग त्यांच्यापासून वेगळं कसं व्हायचं, ते एकनाथ महाराज म्हणतात, वेगळं निघा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. मग कशातून वेगळं निघायचं, भावामधून, मुलांमधून, या समाजातून बाजूला निघून डोंगरात जाऊन बसायचं का देहापासून निघायचं, का सूक्ष्म देहापासून निघायचं. हे बाबांनी सांगितलं अहंकारापासून. मन बुद्धी चित्त अहंकार हे जे अंतकरण चतुर्थ आहे ना, यांच्यापासून बाजूला निघायचं. आणि बाजूला निघून काय करायचं, वेगळं निघा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा का करा. बघायला सांगितलं ना. बरं आपण आपल्या मुली समजा माहेरी कुठेतरी दिली, सासरी दिली, बरोबर, ती सासरी नांदाय गेली, मग तिचा संसार बघून येतो वर्षांनी का करून येतो, बरं संसार करायला गेलो, संसार करायला गेलो तर चांगलं करून का वाटलो हा. ती मुली की भाकरी थापी ती, आपण गेलो काय तू भाकरी थापी ती, तुला काय कळतं का, सासूला थापायला लावायच्या, हिला थापायला लावायच्या, असं जर तुम्ही जर ते बोलायला गेले काय वेळ, मग चालू गाड्याला वाटी लावल्यासारखं होईल का नाही. मग ह्या ठिकाणी काय झालं, वेगळं निघा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघाय सांगितलं ना, तर करायला सांगितलंय. आता पहा तुम्हाला सांगतो, संत कबीर काय म्हणतात, मन जाता इथे जाने दे, मत जाने दे शरीर, ना खेची का म्हणतो कहा जाएगा तीर. आपण म्हणतो मन आवरत नाही, मन खूप चंचल चपळ, मन लय ताकदवान, मन लय बलाढ्य. याला ताकद कोण पुरवितो, या मनाला ताकद आपणच पुरवितो. हे मन मी आहे आणि मन माझं आहे असं म्हणणं म्हणजे ताकद पुरवणं नाही. आता पहा, एक आहे ना महात्मे होते, ते रस्त्याने चालले होते आणि त्यांना भूक लागली. भूक लागल्यानंतर त्यांच्या मनात विचार आला, म्हणजे प्रकृतीच्या मनात विचार आला, त्यांच्या भाषेत बोलू आपण. प्रकृतीच्या मनात विचार आला काय, सुंदर सुंदर काकडे आहे, कवळ्या कवळ्या काकडे आहे. कोणत्या विचार कोणच्या मध्ये आला, मध्ये आला का प्रकृतीच्या मनात आला.
प्रकृतीच्या मनात विचार आला, सुंदर सुंदर कवळ्या कावळ्या काकड्या हे 4-5 तोडावे आणि खावे. आता महात्म्याने काय सांगितलं त्या मनाला, या काम कर म्हणे, तू जा काकड्या तोड, खा, आणि खाऊन झाल्या का ये, मग आपण पुढे जाऊ. आता ते मन जाणार आहे का? मग त्या मनाला अडवायचं का ओळखायचं? त्या मनाला ओळखायचं, आणि एकदा का त्या मनाला ओळखलं का त्या मनाचं त्या ठिकाणी ते नरम होतं, त्या ठिकाणी ते धावायचं बंद होतं. आणि त्या मनाला काय करायचं? फक्त वळवायचं. कुठं वळवायचं? त्याला फक्त हरिनामाची गोडी लावायची. मी कोण आहे? आता कोठे धावे म्हणत तुझे चरण देखून या. भगवंताला काय करायचं? पांडुरंगाच्या चरणाजवळ लावायचं. इथपर्यंत कळलं. पण पांडुरंगाचे चरण माहित पाहिजे ना पहिली गोष्ट म्हणजे. भगवंताला पांडुरंगाच्या चरणाजवळ लावायचं, त्या ठिकाणी मन स्थिर होतं, पण चरण माहित पाहिजे ना. मग पांडुरंगाच्या चरणापाशी मन लावायला काय करायचं? डोळं दाखवून ते पंढरपूरचे चरण आठवायचे का? ते आठवायचं का? हा सगुण रूपात ठीक आहे हो. तुका म्हणे अनुभव प्रमाणे शब्दाचे गौरव कमा नाही. पांडुरंगाचे चरण आहे आत्मस्वरूपाचे ज्ञान. वेदांत शास्त्राचे सिद्धांत आहे का? माऊलींचे सिद्धांत आहे. वाचून ज्ञाना विनायक. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण मोक्ष आपलं स्वरूप आहे, आपल्यापासून मोक्ष वेगळाच नाही. त्याच्यामुळे ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होईल. मग आत्मस्वरूपाचे ज्ञान, भगवंताचे चरण म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान, मीच भगवंत आहे म्हणून त्या सद्गुरू करून ब्रह्म नाम घ्यायचं, तत्वमसी वाक्याचा बोध घ्यायचा, अहम ब्रह्मास्मी. आणि त्या बोधाचं काय करायचं? श्रवण, मनन, निधी ध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन. हे 3 साधन, 4 साधन नाही, शेवटची साधन बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मापतच दिलं मग बास. आता एक शेवटचा एकदम मस्त दृष्टांत सांगतो, एक 5 मिनिटात बारीक ऐका आणि सेवा संपवतो. भ्रम किती वाईट असतो. भ्रम. एक कैदी होता, त्या कैद्याने काय केलं? मोठा गुन्हा केला होता आणि त्याला काय दिलं? शिक्षा द्यायची ठरवली. काय? मृत्यूदंडाची. पण मृत्यूदंड कसा द्यायचा हे काही ठरवलं नव्हतं. फाशी द्यायची का विष प्रयोग करायचा, हातीच्या पायाखाली द्यायचा, असं काही ठरवलं नाही. फक्त याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची एवढं ठरवलं. पण शास्त्रज्ञांना हे कळलं. शास्त्रज्ञ आले म्हणे, आता तुम्ही याला मृत्यूदंड देणारच ना म्हणे. म्हणे हो. मग याचा मृत्यू जर आमच्या प्रयोगासाठी जर उपयोग पडला तर चांगलं होईल म्हणे. तसा आहे मारणारच. मग आम्ही प्रयोग करतो म्हणे. प्रयोग करता करता हे मारणारच. मग तसा आहे मारणार, असं आहे मारणार. मग असं व्हायला तर करत का समाजाच्या कल्याणासाठी तरी होईना उपयोग. मग शासन म्हणे ठीक आहे चालतंय म्हणे, वापरा तुम्ही, जा घेऊन. नाही नाही घेऊन नाही जायचं, फक्त आम्ही सांगत तसं करायचं. म्हणजे काय करायचं? काय नाही, फक्त तुम्ही उद्या न्यायालयात काय करायचं? सगळा खटला सुनवायचा आणि त्या ठिकाणी खोटं खोटं सांगायचं. काय सांगायचं? का याला 3 महिन्याने म्हणे सर्पदंश करून याला मारायचे, ही शिक्षा म्हणे चालन. मग सगळं न्यायालय त्या ठिकाणी सगळं उभं केलं, वकील हे सगळं न्यायाधीश, आणि सांगितलं म्हणे याला आहे ना 3 महिन्याने काय करणार? याला सर्पदंश करून मारायचं, अशी शिक्षा सुनावण्यात आली. आता 3 महिने यांनी काय केलं? याचं अन्न नाही, पाणी नाही, याला सारखं सर्पच स्वप्न, सर्प डोक्यासमोर यायचा. फळाचं बॉक्स घेऊन जर तिथून चालले का याला वाटायचं सापच आणला का काय. बारीक आहे का शेवटचं दृष्टांत आहे. कपडे जर घालाय आणले की याला, त्याला वाटत कपड्यामध्ये सापच गुंडळ आणला काय, तेव्हा आरडून उठायचा. डबा आणला नाही जेवणाचा, त्याला होता डब्यात सापच आणला काय, तेव्हा असं लांब पळायचा घाबरून. पाणी प्यायला आणलं का त्याला पाण्यात सापच दिसायचा. रात्रीचं गोधळ अंगावर पांघरून घेऊन झोपला आणि पायावरती पांघरून जर घातलं ना, त्याला वाटत सापच आला का काय, पांघरून बाजूला टाकायचा, आरडून उठायचा. 3 महिने त्यांनी काय केलं? ते सापाचे चिंतन केलं. एवढं चिंतन केलं का, एवढं खूप चिंतन केलं. आता बारीक आहे का? 3 महिन्याने काय केलं? त्याचं डोळं बांधलं. काय केलं? डोळं बांधलं आणि त्याच्या खोलीमध्ये साप सोडला ना. कसा सोडला? दात काढलेला, बिनविषारी. आता दात काढला म्हणजे चावून का, पण भला मोठा काळा काळा जरा फोस 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 करी साप असा सोडला त्याच्या खोलीमध्ये आणि डोळं बांधलं. आणि काय केलं? त्याच्या पायाला अशा 2 टाचण्या टोचल्या. आता नागाचं 2 दात असते पुढं, आणि ते जर डास केलं असे 2 टिपके, हे तर माहित असं असे डास होतात. आणि 2 टाचण्या टोचल्या. आता टाचण्या टोचले ते चुनचुन झालं. त्याने घाई पट्टी काढली, पाहतोय तर पायाला 2 डास झालेले आणि भला काळा काळा जर नाग फुस 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 करतोय. अहो याला घाम आला, तुम्हाला सांगतो, तोंडाला फेस आला, घाम आला.
त्याचं रक्त गोटायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी तो मिळाला. आता मेले शास्त्रज्ञ आले म्हणे मिळाला बा, कसा मिळाला, अटॅक येऊन मिळाला का घाबरून मिळाला का काय मिळाला बा, का छातीवर दाब आला, काय झालं नक्की. म्हणून त्याच्या बॉडीचं काय केलं, पोस्टमार्टम केलं, बॉडी चेक करून गेली नाही मग कसा मिळाला, तर ते कसा मिळाला असं त्याच्या रक्तामध्ये नागाचं विष सापडलं. काय झालं, नागाचं विष सापडलं. नाग चावला होता, मग नागाचं विष आलं कुठून. आणि हे काय असं तोंडी तोंडी बाब काल्पनिक दृष्टांत नाही, हे वास्तव रेल मध्ये तयार केलेलं होय, प्रयोगशाळेमध्ये तयार केलेले. त्याच्या रक्तामध्ये नागाचं विष सापडलं. ते विष आलं कुठून. ह्या बुद्धी भ्रम आहे ना, एवढा खतरनाक भ्रम आहे ना, त्याने जर बुद्धी जर भ्रम करून घेतला ना भ्रम, तर ती रक्तामध्ये विष तयार होतं आणि आपल्याला मुळात तोच आजार झालाय. काय झालंय, भ्रमच झालाय. मी जीव, मी देह, मी देह. आणि म्हणून पहा आजची ओळ आपण घेतली, जो प्राणी आहे कामी भरू देहामध्ये हात धरू म्हणून पडायला विसरू आत्मबोधाचा. देहच मी, हा भ्रम आपल्याला झाला म्हणून आत्मबोधाचा विसर पडला. मीच भगवंत आहे हाच विसर पडून गेला. आपण सूर्य, सूर्याला प्रकाश मिळवायची गरज आहे का, नाही ना. गुळाला गुळाची गुढी शोधायची गरज आहे का, नाही ना. पाण्याला ओलावाचा शोधायची गरज आहे का, नाही ना. तसं आपल्याला मोक्ष प्राप्त करण्याची गरजच नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. आणि एवढं सोपं असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. याचं कारण म्हणजे फक्त भ्रम. आणि तेवढा भ्रम काढला ना का सगळं ओके. पण त्यासाठी आपल्याला एक करायचंय का साधू संतांना शरण जायचंय. जोपर्यंत योग्य संत भेटत नाही तोपर्यंत मात्र मेळ बसणार नाही. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे. जे काय बरोबर असन ते माझ्या सद्गुरूंचं आहे, प्रसाद आहे. आणि जे काही चुकलं असेल ते माझ्या अल्पमतीचा दोष समजून मोठ्या अंतकरणाने माफ करायचं. कारण मी काही मोठा प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, पण माझ्या सद्गुरूंच्या कृपेने जे कळलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून माफ करायचे. पण जे बरोबर असेल त्याचा मात्र इथं विचार करायचा आहे. आणि शेवटचं एक जाता जाता सांगतो, तुम्ही म्हणशाल महाराज मागासपासून शेवट म्हणता, शेवट का होईना, कारण मी आलोय त्यासाठी पैशासाठी नाही आलो नाही. एक तरी माणसाला कळलं पाहिजे हात कोणता भावे. सांगू कोणा दिवस जाईन कायचा नाही द्यायचा भरोसा. अहो आता इथे बसलेलो ह्या टायमाला आपली लोक सावडीत असतील, आपल्याला झाडाचं पालं घेऊन आपली राख सावडीत असतील, भरोसा नाही. मला सांगा आता आपल्या गावात एक घटना घडली कालच. गावात लग्न होतं पाहुण्यांचं, लग्नाला आला मुंबईवरून बायको मुलं, लग्नाचा कार्यक्रम मस्त हळद झाली, लग्न झालं. बायकोला म्हणलं आता तुला मी माहेरा नेऊन घालतो, 2 दिवस माहेरा राह. आणि मग मी सासरवाडीत काय असेल ना त्याच्या घरी काही काम असेल ते करतो. मग 2 दिवसांनी परत तुला न्यायला येतो. मग आपण तू मुलं आपण सर्व मिळून मुंबईला जाऊ. सगळं असं नियोजनबद्ध. आणि फक्त बायकोला माहेरा सोडलं आणि टाकलेला चालला होता. जाग्यावर गेला. कालच सावडून आलो त्याला मी जाग्यावर. आणि तरुण आहे, तरुण. पहा ना त्याच्या भावना काय, आज काय भावना असणार विचार करा तुम्ही. मुंबईवरून आला, सुट्टी टाकली, आता लग्न करायचं. तू आईला भेटून ये, बायकोला मला असं, तू भावाला भेटून ये. मग आपण मुंबईला विचारू, मुंबईला जाऊ. ती लहान लहान मुलं आहे, ती लहान मुलं आहे. हिला आपण ह्या कॉलेजला टाकू, हिला आपण त्या कॉलेजला टाकू, हिला इंजिनियर करू, हिला वकील करू. किती 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 भावना असतील, किती मनात विचार असतील. एका क्षणात संपला ना, माती झाली ना. कोणा दिवस येईन कैसा नाही देयाचा तुझ्या भरोसा. म्हणून सावध व्हावं. ह्यो आयुष्य आहे ना 100 वर्षाचं नाही, 1 क्षणाचं आहे. अशी लई जन्म घेतला आपण, या लई याळा आपण आई झालो, लई याळा बाप झालोय, आणि लई याळा मुलं झालोय आपण. या एका जन्माचं काय घेऊन म्हटले तुम्ही. म्हणून जडजडून व्हायला नाही, संताला शरण जायचं आणि जीवनाचं हित करून घ्यायचं. या ठिकाणी थांबूया. पुंडलिकावरती हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली मा वैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय.
आता विश्वासमके देवे येणे वागेत्य तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने एकांचे वेकटे सांडो धर्मनाचे वाळो भूतास्त्र गुण मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर गावो विश्वतो धर्म सूर्य पाहो जो जे वंचिल तो ते लावो प्राणी जात वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांड्याळी अनवरतो भूमंडळी भेटतया मुता सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गावो गोड दे जर्णो पुरुषांचे चंद्रमेचे अलंचन मातंड देता पैन हे श्रावई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भुजाजी पृथ्वी अखंडित आदि ग्रंथ भजिवे विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय व्हावेची हेत म्हणे विशेषी राहो आवोईन दान पसावो देवरी ज्ञान देव सुखिया झाला देवरी ज्ञान देव सुखिया झाला देवरी ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती 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 जोरा पाहून आले हो ते थांबा ना 2 मिनिटं. प्रसाद घ्या 2 फळा आता वाटलं